मुंबईत पुन्हा एकदा नोकरीत भाषिक भेदभाव झाल्याचा आरोप. नोकरीच्या जाहिरातीत ओन्ली गुजराती मारवाडींना प्राधान्याचा उल्लेख. मराठी एकीकरण समितीसह मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक. मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांवरून मनसे आक्रमक. पांढऱ्या पट्ट्या करणाऱ्यांचं तोंड काळं करणार. सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंचा इशारा. उद्धव ठाकरेंचे 7 खासदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे झी24 तासच्या सूत्रांची माहिती. 7 खासदारांनी दिल्लीत एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याची माहिती. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे. डझनभर मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता. काही खात्यांचे कारभारी बदलणार असल्याची चर्चा. गिरीश महाजनांच्या ऑपरेशन ब्लू स्टार बाबतच्या विधानावरून भाजपची नाराजी. महाजनांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही. भाजपच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त. विधान परिषद निवडणूक लढण्यास गोकुळ गीते ठाम. आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार. मार्ग निघेल असं वाटत नाही. गोकुळ गीतेंचं वक्तव्य. अमरावती विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट. काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख 5 दिवसांपासून जिल्ह्यातून बेपत्ता. हर्षजित देशमुखांवर नागपुरात उपचार सुरू. काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींचा नवा महाविक्रम. देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा पंडित नेहरूंचा विक्रम मोडला. तर विरोधकांकडून मोदींवर टीकेचे बाण. पुणे महापौर कार्यालयाला धमकीचा ईमेल. खालिस्तानी दहशतवादी संघटनेकडून ईमेल आल्याची माहिती. धमकीनंतर पोलीस बॉम्बशोधक पथक महापौरांच्या कार्यालयात दाखल. नाशिक जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी शासकीय कांदा खरेदी ठप्प. नाफेड एनसीसीएफच्या जाचक अटींमुळे शेतकरी संतप्त. सरकारची कांदा खरेदी केवळ कागदावरच. शेतकऱ्यांचा सवाल. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन. दिल्लीमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण. तर मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा.